मोहरमची जी मिरवणूक निघते तर ॲक्च्युली शिया वेगळ्या पद्धतीनं मनवतात आणि सुन्नी वेगळ्या पद्धतीनं मनवतात. शिया लोकांच्या मध्ये ती इबादत आणि मातम मनवण्याची, दुःख मनवण्याची ती ईद असते. तर त्यावेळेस ते लोक काळे कपडे घालतात, मिरवणुका काढतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बोटांच्या मध्ये, आतमध्ये नखांच्या मध्ये, पुरुष जनरली ब्लेडची पाती किंवा असं टोकदार काहीतरी ठेवलेलं असतं आणि ते असे मारून घेत असतात अंगावर आणि मग त्यांच्या अंगातून ते रक्त निघत असतं आणि खूप सारी इबादती करतात, रोजे ठेवतात. पण असं स्वतःला क्लेश करून घेणं, म्हणजे त्यांना त्रास झाला होता म्हणून आपण त्रास करून घेणं, हा एक त्याच्या मागचा भाग आहे. पण ते त्याच्यात हायजीन, हेल्थ किती पाळलं जातं हा एक वेगळा भाग. सुन्नी लोकांच्या मध्ये ताबूत बसवले जातात. आता ताबूत, मिरवणुका असं कुठलंही ग्लोरिफिकेशन हे इस्लामचा भाग नाही आहे, पण हे रिजनल कल्चरचा भाग म्हणून आलेला आहे. मग तो 1 मजली ताबूत, 2 मजली ताबूत, 3 मजली ताबूत आणि मग ते 9 दिवस त्याची स्थापना करायची. 10व्या दिवशी ती मोहरमची मिरवणूक निघते. तर त्याच्यामध्ये पण काही वेळेला ते हे केलं जातं, काय म्हणतात त्याला, शेर किंवा वाघ सारखं लहान मुलांच्या अंगावर पट्टे काढून मग त्यांना ते नाचवलं जातं. त्याच्यामध्ये कदाचित नवस बोललेल्याचा वगैरे, म्हणजे नवस वगैरे ह्या सुद्धा गोष्टी असतात. त्या काळात काय करतात, आग, अलावा म्हणतात त्याला, खंदक खोदल्यासारखं करून ते आग बनवतात. त्याच्यात मोठे कोळसे, रसरसते अंगार असतात आणि त्याच्यावरनं ते माणसं चालत जातात, त्याच्यावरनं उड्या मारत जातात. मग ते असे प्रकार ते मोहरमच्या मिरवणुकांच्या मध्ये दिसतात, जे की दुसरीकडेही आपल्याला नॉर्मली पाहायला मिळतातच. हो.